6 वर्षांचा बॅकलॉग काढताना आत्ता लोकांना म्हणजे सामान्यांना काय सुविधा अपेक्षित आहेत, काय अपेक्षा आहेत ते जाणून त्याच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न माझा नक्कीच असणार. म्हणजे एखादा विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये जर तो विशेष त्याच्याकडे प्रावीण्य असेल तर त्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्याला त्याचंही प्रशिक्षण दिलं जाईल का, तर भविष्यात तो एक चांगला खेळाडू घडू शकतो. विरोधकांचं काम आहे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं. प्रत्येकाची मानसिकता असते. एखादी गोष्ट पॉझिटिव्ह पद्धतीने आपण बघितली तर नक्कीच ती पॉझिटिव्ह असणार आहे. राजकारण ही असा एक क्षेत्र आहे जिथं विचारांची समानता किंवा महिलांचा सहभाग गरजेचा आहे. आणि नेहमीच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी किंवा महिलांना सक्षम करण्यासाठी नवीन नवीन योजना पालिकेच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला जातो. नमस्कार. दैनिक आपल्या नवेर शहरच्या या मुलाखतींच्या सदरामध्ये आज आपण नवी मुंबईच्या प्रथम नागरिक आदरणीय महापौर सुजाता पाटील मॅडमशी संवाद साधणार आहोत. 5 फेब्रुवारी 26पासून त्या ह्या पदावर कार्यरत आहेत, तर त्यांना आलेला अनुभव इतर बाबींबाबत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. महापौर मॅडम नमस्कार. आपल्या या सदरात नमस्कार. राजकारणात आजही महिलांना संघर्ष करावा लागतो आहे, तर त्याबाबत आपण महापौर म्हणून काय सल्ला देऊ इच्छिता? आज 6 वर्षानंतर महानगरपालिकेमध्ये महासभा भरली, महापौर बसले आणि ह्या मागच्या प्रदीर्घ काळानंतर जेव्हा एक महापौर म्हणून आदरणीय देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांनी जो विश्वास माझ्यावर दिला आणि एक महिला महापौर म्हणून नवी मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून माझं नाव इथं घोषित केलं. 5 फेब्रुवारीला मी ह्या खुर्चीवर बसले. खऱ्या अर्थाने नेहमीच राजकारण हे महिलांसाठी नाही असं म्हटलं जातं, पण आज बघायला जाल तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्य ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये महिला महापौर बसलेल्या आहेत आणि सक्षमपणे ते आपल्या महानगरपालिकेचा कार्यभार पाहत आहेत. नुकतंच मी एक महापौर परिषद कालच अटेंड केली. त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रभरातून महापौर आलेले आहे आणि प्रत्येकीने स्वतःच्या महानगरपालिकेतल्या समस्या किंवा महानगरपालिकेविषयी चर्चा केली. तर त्याच्यात प्रत्येकीला जसं प्रत्येकीला आपलं घर आपुलकीने आपण त्याच्याविषयी बोलत असतो किंवा आपुलकी असते आपल्या मनात, त्याच पद्धतीने प्रत्येक महिला महापौरला आपली महानगरपालिका म्हणजे स्वतःचा परिवार समजून ती त्यामध्ये काम करत असते. आणि नक्कीच महिला म्हणून राजकारणात आत्ता महिला खऱ्या अर्थाने म्हणजे ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत राजकारणातही तसंच त्यांचा सहभाग वाढलेला आहे. त्यांची स्वतःची विचार क्षमता आहे, स्वतःचे विचार आहेत. त्यांना प्रत्येकीला समजायला लागले राजकारण काय आहे आणि प्रत्येकीला आवडायला लागले आता राजकारणामध्ये सहभाग घ्यायला. तर नक्कीच आता राजकारणामध्ये महिलांचा सहभाग वाढलेला आहे आणि भविष्याच्या दृष्टीने ते खूप उपयोगाचं होणार आहे. कारण जेव्हा आपण लैंगिक समानता ह्याच्याविषयी बोलतो तेव्हा राजकारण ही असा एक क्षेत्र आहे जिथं विचारांची समानता किंवा महिलांचा सहभाग गरजेचा आहे. याला धरून मी एक प्रश्न विचारतो. एक लोकप्रतिनिधी आणि एक गृहिणी म्हणून आपण हा ताळमेळ कसा हे करता? खऱ्या अर्थाने जेव्हा एक महिला कुठल्याही क्षेत्रात राजकारणातच नव्हे तर जर ती सर्व्हिस करत असेल तरीही तिला स्वतःचा परिवार आणि म्हणजे जे क्षेत्र तिने निवडले त्याच्यात ताळमेळ साधावं लागतं. आज एक महापौर म्हणून ह्या खुर्चीवर बसल्यानंतर नक्कीच माझ्या संपूर्ण कुटुंबाचा मला खूप मोठा सहकार्य या गोष्टीसाठी लाभलेला आहे. माझं जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे मोठा परिवार आहे. 9 मेंबर्स आहोत आम्ही फॅमिलीमध्ये आणि माझे सासू सासरे दीर जाऊ हे म्हणजे पूर्णपणे माझ्या मुलांचं किंवा माझ्या संसारातल्या सगळ्या गोष्टींमध्ये ते चांगल्या पद्धतीने मला सहकार्य करतात. त्याच्यामुळे परिवाराच्या विषयी कुठलंही
असं टेन्शन वगैरे माझ्या मनात नसतं जेव्हा मी महानगरपालिकेत किंवा घरातून बाहेर पडते तेव्हा. आणि त्याच्यामुळे मग माझं 100% मी लोकांसाठी देऊ शकते. ओके. यापूर्वी आपण महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद भूषवलेलं आहे. तर आजच्या घडीला बचत गटांना अधिक सक्षम होण्यासाठी अजून काही आपल्याकडे योजना किंवा काय आपल्याला वाटतं का तसं? नक्कीच. मी महिला बालकल्याण समिती सभापती असताना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून विधवा महिलांसाठी कुठलीही योजना नव्हती. जी योजना म्हणजे विधवा पेन्शनची योजना आहे ती शासनाची आहे. तेव्हा माझ्याच कार्यकाळात मी विधवा महिलांसाठी म्हणजे पती निधनानंतर 2 वर्षानंतर त्या महिलेला एक ठराविक रक्कम देण्याची योजना आणली, ज्याच्या माध्यमातून ती महिला स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, स्वतःचा छोटेखानी काहीतरी उद्योगधंदा सुरू करू शकते. अशा पद्धतीने ती योजना आणलेली आणि त्याचा खूप लोकांनी फायदा घेतला, खूप महिलांनी त्याचा फायदा घेतला आणि अजूनही त्या प्रत्येक स्तरातून महिला ह्या योजनेचे फॉर्म भरत आहेत आणि त्याचा फायदा घेतात. आज बचत गटांचा विषय बोलत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की माझ्या प्रभागात स्वतःच्या 25-30 महिला बचत गट आहेत आणि नेहमीच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी किंवा महिलांना सक्षम करण्यासाठी नवीन योजना पालिकेच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला जातो. जसे बऱ्याच योजना आपल्या पालिकेच्या आहेत, त्याच्यात आत्ताच नुकताच जे महिला दिन साजरं झालं तेव्हा मी महिलांसाठी एक योजना आणली, ज्याच्यामध्ये आपलं परिवहन विभाग आणि समाज विकास विभाग यांचं संयुक्त विद्यमानाने आपण ती योजना आणलेली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत आपण जे आपले NMT बस, जे आपण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेची रक्तवाहिनी बोलू शकतो, ज्याच्या माध्यमातून आपण पूर्ण नवी मुंबईवर प्रवास करतो, ह्या बसमध्ये आपण 400हून अधिक महिलांना बस ड्रायव्हर म्हणून एक पद रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आलेली ही कल्पना, ज्याच्यामध्ये परिवहन विभागाच्या माध्यमातून ह्या महिलांना बस ड्रायव्हर म्हणून ट्रेनिंग दिलं जाईल. त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिल्यानंतर त्या महिलांना आपण बस ड्रायव्हर म्हणून रुजू करणार आहोत आणि ह्या पहिल्या टप्प्यानंतर अजूनही ह्या अशाच महिलांना आपण बस ड्रायव्हर म्हणून ट्रेनिंग देऊन इतर जे विभाग आहेत त्याच्यामध्ये पण महिलांचा सहभाग ड्रायव्हर म्हणून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज नवी मुंबई महापालिकेची वाटचाल आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. त्यांचं आपल्याला मार्गदर्शन कसं लाभतं? नक्कीच. मी आज ह्या खुर्चीवरून जे नवी मुंबईसाठी करू इच्छिते आणि त्याच प्रत्येक गोष्टीसाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं मला मार्गदर्शन असतं. किंबहुना नवी मुंबई गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नातली नवी मुंबई करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वच जण कार्यरत आहोत. नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांचे आम्ही शिलेदार आहोत. त्यांनी नवी मुंबईसाठी जो भविष्य बघितलेला आहे तो नक्कीच आपण बघू शकता की इतर शहरांच्या तुलनेत आपण नवी मुंबई नेहमीच पुढे आहे, कारण दादांचं विजन त्या पद्धतीने आहे आणि त्या माध्यमातून काम करण्यासाठी नक्कीच खूप आनंद होतो की लोकांसाठी कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत त्या पद्धतीने काम करण्याचा नेहमीच गणेश नाईक साहेबांचा मानस असतो. ह्याच्याच माध्यमातून मला सांगावंसं वाटतं की जसं आपण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचा मोरबे डॅम आहे, आत्ता ज्या लोकसंख्या आहेत त्या लोकसंख्येसाठी हे पाणी पुरेसं असलं तरी भविष्यात आता नवी मुंबईत सर्वत्र रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे भविष्यात जी लोकसंख्या आहे ती दुपटीने वाढणार आहे. जर लोकसंख्या वाढते पाणी तर वाढणार नाही आहे. मग ह्या पाण्यासाठी नियोजन काय, तर ऑलरेडी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण नेरळ येथे जे पोशेरा डॅम होतं तिथं आपण एक आपलं 500 ml पाणी रिझर्व करून ठेवलेलं, त्याच्यासाठी पहिलं इन्स्टॉलमेंट आपण ऑलरेडी पे केलेलं आहे. तशाच पद्धतीने आरोग्य विभागासाठी आता नवीन विजन आणत असताना पहिला टप्पा आम्ही हा घेतला की बऱ्याच वेळा असं होत होतं की पेशंटना रात्री अपरात्री हॉस्पिटल्समध्ये आपल्या पालिका हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे बेड अवेलेबल नसताना
ह्या त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांना फिरावं लागत होतं पेशंटला बेड अवेलेबल करून देण्यासाठी. त्याच्यात बहुतांश गर्भवती महिलांचाही समावेश होता. म्हणजे NICU अवेलेबल नाही आहे तिथं म्हणून त्या पेशंटला तिथं थांबवून त्याच्या पती किंवा तिचे नातेवाईक इतर हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल होतो आहे का बघत होते. पण हा पेशंटचा त्रास वाचावा म्हणून आम्ही आता जे डॅशबोर्डच्या माध्यमातून आपले नवी मुंबईचे सर्व हॉस्पिटल म्हणजे पालिका हॉस्पिटल त्याच बरोबर जे सिडकोच्या माध्यमातून आपल्याला 10% कोटा आहे जो याच्या लोअर इन्कम ग्रुपवाल्यांसाठी सिडकोने ॲग्रीमेंट बनवताना त्या हॉस्पिटल्सच्या माध्यमातून दिलेला होता, तो कुठेतरी यूज होत नव्हता. त्याच्यासाठीही आपण या डॅशबोर्डवर ते हॉस्पिटल कवर केलेले आहेत. त्याच्यामध्ये जे पूर्णपणे मोफत हॉस्पिटल आहेत, काहीमध्ये अंशतः पेमेंट करावं लागेल. मग त्या माध्यमातून त्या पेशंटला पूर्णपणे त्याची माहिती देऊन की हा हॉस्पिटल तुम्हाला मोफत मिळेल हा बेड किंवा त्याच्यामध्ये अंशतः आपल्याला पेमेंट करावं लागेल. ह्या पद्धतीने मग तिथल्या तिथं जिथं ज्या हॉस्पिटलला आपल्या पेशंटला नाही तिथल्या तिथं त्याला त्याची माहिती देऊन तिकडनंच आपल्या ॲम्ब्युलन्समधून त्या पेशंटला त्या बेडपर्यंत पोहोचवण्याचा त्या डॅशबोर्डच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. विरोधकांकडून सभागृहात आणि सभागृहाबाहेर होणाऱ्या आरोप किंवा इतर टीकांना कसं आपण पाहतो? विरोधक या शब्दातच विरोध आला. म्हणजे विरोधकांचं काम आहे प्रत्येक गोष्टीला विरोध करणं. प्रत्येकाची मानसिकता असते. एखादी गोष्ट पॉझिटिव्ह पद्धतीने आपण बघितली तर नक्कीच ती पॉझिटिव्ह असणार आहे. त्याच गोष्टीला आपण निगेटिव्ह बघितलं तर ते निगेटिव्ह असणार आहे. विरोधकांचं काम आहे विरोध करणं. ते सभागृहात असो किंवा बाहेरही असो, ते त्यांच्या ज्या गोष्टी आपण आत्ता जेव्हा सभागृह बसल्यानंतर आपला प्रयत्न असाच आहे की सर्वसामान्य नवी मुंबईकरांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा आणि त्याच्यासाठी चांगले डिसिजन आपण महानगरपालिकेमध्ये मांडतो आहे आणि बहुमताच्या जोरावर ते आपण मंजुरी करतो आहे. विरोधकांचं काम आहे विरोध करणं. त्या पद्धतीने ते विरोध करत असतात. नवी मुंबई हे स्वच्छता अभियानात नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे, पण हे सातत्य किंवा त्याच्यासमोर टिकवण्यासाठी काही आव्हानं आहेत का आजही? नक्कीच स्वच्छता ही एक दिवसाची नसते. आपण जर स्वच्छ भारत अभियानमध्ये बघितलं तर आत्तापर्यंत आपण पहिल्या 3 क्रमांकात येत होतो, पण नेहमी तेच शहर म्हणजे स्वच्छ भारत अभियानामध्ये 3 नंबरवर येत होते. मग आता आपण स्वच्छ भारत अभियानामध्ये सुपर लीगमध्ये आलेलो आहोत. म्हणजे सुपर लीगमध्ये म्हणजे आता आपले 3 क्रमांक असा राहिलाच नाही आहे, त्याच्यावर आपण. पण हे टिकवण्यासाठी नक्कीच सर्वत्र स्वच्छता राखणे गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी ह्यांचाच सहभाग पुरेसा नाही आहे. तर सामान्य जनता त्यांनीही ह्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. आपले स्वच्छता कर्मचारी मेहनतीने सगळीकडे स्वच्छता राखतात, पण जर लोकांची मानसिकता नसेल की आपण स्वच्छता टिकवून ठेवायची तर ते नक्कीच होऊ शकत नाही. नक्कीच स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून आताच मागच्या सभेमध्ये आयुक्तांनी तसं लोकप्रतिनिधींना आव्हानही केलं की आता स्वच्छ सर्वेक्षण सुरू होणार आहे आणि मे महिन्यात काहीतरी पहिल्या आठवड्यामध्ये ती टीम सगळीकडे नवी मुंबईत येणार आहे. तर त्या पद्धतीने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जर जनसामान्यांना ते आव्हान झालं तर नक्कीच प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखण्याचं काम सामान्य जनताही करेल. म्हणजे आपलं शहर स्वच्छ राहावं ही मानसिकता सर्वसामान्यांची पण असली पाहिजे. काम करणारा कर्मचारी आपल्याला वेतन मिळतं आहे म्हणून काम करतो, पण जर माझं घर माझा परिसर मी स्वच्छ ठेवला तर नक्कीच त्याचा फायदा मला होईल, माझ्या आरोग्याला होईल. ही जर प्रत्येक नवी मुंबईकरांनी मानसिकता ठेवली तर नक्कीच संपूर्ण शहर आपलं स्वच्छ होणार आहे आणि स्वच्छ म्हणजे सुपर लीगमधून अजून काही वर असेल तर तिथंही नवी मुंबई पोहोचेल. माझा शेवटचा प्रश्न, नवी मुंबई वेगवेगळे विजन आखून विविध कार्यक्रम विविध धोरणं आखते, त्या अनुषंगाने महापौरांचं आगामी विजन काय आहे? जेव्हा मी पहिल्यांदा महापौर खुर्चीवर बसले तेव्हा मी माझं भाषण केलेलं आणि त्याच्यात मी संपूर्ण डिटेल दिलेली की शिक्षण, आरोग्य, स्वच्छता
महिला सक्षमीकरण, ज्येष्ठांसाठी जे काही करता येईल आपल्याला त्यांना मिळणाऱ्या सुविधा, तसेच तरुणांसाठी रोजगाराची उपलब्धता, महिलांसाठी रोजगार, या सगळ्या गोष्टींचा समावेश माझ्या ह्या कार्यकाळात ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी माझी मानसिकता असणार आहे. कारण कुठल्याही स्तरातल्या एका आपण ग्रुपला खुश करण्याचा प्रयत्न केला आणि बाकीच्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते नक्कीच एक प्रथम नागरिक म्हणून ते योग्य नसणार आहे. नक्कीच शिक्षणासाठी आपण पुढचा पाऊल टाकलेला आहे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण शिक्षण धोरण आणले आहे. सभागृह नेत्यांनी खूप सुंदर असं शिक्षण धोरण मांडलं, ज्याच्यामध्ये आपण नवी मुंबईतल्या शाळा ज्या आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या करतो, ज्याच्यामध्ये मराठी विषय कंपल्सरी ठेवणार आहोत आणि जे वर्ग आता सध्या स्थितीत मराठी मीडियमचे सुरू आहेत ते पूर्णपणे 10वीपर्यंत सुरू राहणार आहेत. कारण कुठलाही विद्यार्थी एका क्लासमधून काढून डायरेक्ट आपण त्याला इंग्लिश मीडियममध्ये टाकू शकत नाही. त्याच्यामुळे जो विरोधकांकडून जो म्हणजे चुकीचा समज पसरवला जातो की सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून आपण इंग्रजी माध्यमाच्या सुरू करतोय, तर ते चुकीचं आहे. कारण जे विद्यार्थी आधीच शिकत आहेत मराठी मीडियममध्ये त्यांना पूर्णपणे 10वीपर्यंत आपण शिकवणार आहोत आणि ह्याच विद्यार्थ्यांचा की पुढे 11वी 12वीला जेव्हा इंग्रजी माध्यमातून त्यांना शिकावं लागतं आणि कुठेतरी कॉम्पिटिशन असलेल्या जगामध्ये त्यांना एक पाऊल मागं पडावं लागतं. का तर त्यांना प्रॉपर इंग्रजी बोलता येत नाही. हाच विचार करून आणि आत्ता येणाऱ्या जगातले कॉम्पिटिशनचा विचार करता इंग्रजी माध्यमाची शाळा ही आता काळाची गरज आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आणि फक्त आपल्या पाठ्यपुस्तकातलं शिक्षण एवढ्या पुरता मर्यादित न राहतात, त्याच्यामध्ये आपल्याला मुलांना आणखीन म्हणजे ओव्हरऑल जे क्वालिटी एज्युकेशन आहे ते कसं देता येईल ह्याच्यावर फोकस असणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये जर तो विशेष त्याच्याकडे प्रावीण्य असेल तर त्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्याला त्याचंही प्रशिक्षण दिलं जाईल. का तर भविष्यात तो एक चांगला खेळाडू घडू शकतो. आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या आत्ता जर आपण शाळे बघितलं तर आपले इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत किंवा CBSE बोर्डाच्या शाळा आहेत, इवन सेमी इंग्लिशच्या शाळा आहेत, त्याच्यातले विद्यार्थी आज फक्त शिक्षणापुरते मर्यादित नाही राहिले. आत्ताच नुकताच आपण बघितलं तर जे इंग्रजी माध्यमाची काळजीची शाळा आहे तिथला एक विद्यार्थी इंग्लंडमध्ये होणाऱ्या जूनमध्ये त्याला तिथं जाण्याची संधी मिळाली आहे. म्हणजे आपल्या मुलांमध्ये एवढं टॅलेंट भरलेलं आहे, पण फक्त पालिकेचा विद्यार्थी आहे म्हणून कुठे तो मागे नको राहिला. म्हणून अशा माध्यमातून आलेलं शिक्षण धोरण नक्कीच त्यांना पुढे नेणार आहे. आरोग्याविषयी आम्ही नवीन धोरण आणतो, ज्याच्या माध्यमातून आपलं जे म्हणजे वाशीचं हॉस्पिटल आहे तिथं आता एवढं बर्डन येतं, म्हणजे तिथं असलेला स्टाफ किंवा तिथं असलेले डॉक्टर्स कमी पडतात आणि त्याच्यामुळे लोकांना प्रॉपर सुविधा मिळू शकत नाही. तर हे सगळं एवढे आपले सगळे हॉस्पिटल्स आहेत त्यांना प्रॉपरली कनेक्ट करून कशा पद्धतीने लोकांना चांगली सुविधा देता येईल याच्यासाठी आपण आरोग्याचा नवीन असा विजन एक समोर आणणार आहोत. लवकरच फेरीवाला धोरण आणणार आहोत आपण. त्याचबरोबर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी कालच्या जे परिषद झाली महापौर परिषद, तिथं जेव्हा मी म्हणजे प्रत्येकजण स्वतःच्या बजेटविषयी डिस्कस करताना त्याच्यात मी एक उल्लेख केला की ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधांसाठी आमच्या बजेटमध्ये तरतूद प्रत्येक वर्षी असते. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अशा पद्धतीने पण तरतूद करता का तुम्ही, किंवा नवी मुंबई महानगरपालिका ही आपल्या देशभरातली एकमेव महानगरपालिका आहे जिथं ज्येष्ठांचा विचार करून अशा पद्धतीने फंड्स त्यांच्यासाठी ठेवला जातो. तिथं ठाण्याच्या महापौर होत्या किंवा इतर शहरातल्या त्याही बोलल्या की आम्ही असं अनुकरण करू, आमच्या बजेटमध्ये आम्ही ट्राय करू की ज्येष्ठांसाठी फंड. मग त्यांनी हे पण मला विचारलं की कशा पद्धतीने तुम्ही फंड युटिलाइज करता. तर मी सांगितलं की आपल्या प्रत्येक प्रभागाने आपण विरंगुळा केंद्र घेतलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, आणि ज्या विरंगुळा केंद्रामध्ये त्या ज्येष्ठांसाठी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा ह्या फंडच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असतो. हे विरंगुळा केंद्र बनविण्यासाठी त्यांचं मेंटेनन्स करण्यासाठी हा फंड उपयोगात आणला जातो. आणि जसं इतर वर्गाचा आपण विचार शहरातले महापौर म्हणून करतो तसा ज्येष्ठांचा विचार करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यांनाही ही कल्पना आवडली. अशा विविध योजना आत्ता आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून ह्या माझ्या कार्यकाळामध्ये
सक्सेसफुल करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आदरणीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांची खूप मदत होते मला, आणि माझे पतीसुद्धा सूरज पाटीलजी, ते स्वतः नगरसेवक आहेत आणि त्यांनी नेहमीच या गोष्टीसाठी मला सहकार्य केलं आहे. त्यांच्या काही म्हणजे त्यांच्या माध्यमातून आलेल्या काही संकल्पना, त्याच्या माध्यमातून मी कार्यरत करते. ते कधी हे कर किंवा ते कर सांगत नाही, पण त्यांच्या संकल्पना मला देतात की ह्याच्या माध्यमातून कार्य केलं तर नवी मुंबईसाठी नक्कीच चांगलं होणार. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून ते काम करतात आणि नक्कीच म्हणजे साहेबांचे जे नवी मुंबईविषयीचे विचार आहेत किंवा जे त्यांनी स्वप्न बघितले त्या माध्यमातून नवी मुंबई घडावी ह्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न असणार. आणि महापौर म्हणून ती खूप मोठी जबाबदारी आज माझ्यावर आहे. 6 वर्षांचा बॅकलॉग काढताना आत्ता लोकांना म्हणजे सामान्यांना काय सुविधा अपेक्षित आहेत, काय अपेक्षा आहेत ते जाणून त्याच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न माझा नक्कीच असणार. नमस्कार मॅडम, आपण मनमोकळेपणे नवी मुंबईची वाटचाल आणि आपले आगामी धोरण याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आपले नवे शहराच्या वतीने धन्यवाद.